नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बघा, आज ही जी गोधडी होती पहिली परत पाल लावायची गोधडी होती, हिला मी आता असं याप्रमाणे असं कवर लावलेलं आहे. आणि आता पारूला फक्त याला बॉर्डर लावायचं काम बाकी आहे. याला कधी लावणार आहे बॉर्डर? कधी लावणार याला बॉर्डर? दुपारून लावणार आहे थोड्या वेळात. दुपारून नंतर बॉर्डर लावणार आहे. तर तुझं काय काम आज? ब्लाऊजचं काम का? हां, थोडा एक साधा ब्लाऊज द्यायचे हे गोधडीवाल्याचेच मावशीचे. तर पारूला आज द्यायचं आहे ब्लाऊज. तर पाहू शकता याप्रमाणे असं मी आता या गोधडीला बॉर्डर वगैरे हे सगळे बॉक्स वगैरे बनवून घेतलेले आहेत आणि पाल लावून झालेली आहे. तर जुनी गोधडी होती, जुन्या गोधडीला मस्तपैकी अशी पाल आता मी लावून घेतलेली आहे. आणि आता आमची पिट्टू पण झोपलेली आहे आणि दिदीला मी शाळेत सोडून आलेलो आहे. आमच्या दिदीचे 10वीचे पेपर चालू आहेत, तर तिला मी आता वाडे बोलायला शाळेला सोडून आलेलो आहे. तर आज तिचा 4था पेपर आहे आणि थोड्या वेळ म्हणजे मला 1-1:30 वाजता पण तिला घ्यायला पण जायचं आहे. तर आता ही गोधडीचं काम झालं आहे. आता यांचीच अजून एक गोधडी आहे, तर त्या गोधडीचं काम आता मी स्टार्ट करणार आहे. तरी एकदम जाड गोधडी होती, तर त्या जाड गोधडीची शिलाई मी 300 रुपये घेतलेली आहे. कारण ओढायला खूप प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळं कवर लावायला आता 300 रुपये रेट आहे. जुनी गोधडी होती एकदम हात शिलाई केलेली जाड, त्याच्यामुळे 300 रुपये शिलाई घेतली त्या गोधडीची. तर पहा आता एक आपण इथं त्यांची अजून एक गोधडी आहे, ही पण त्यांचीच आहे गोधडी. याच्यामध्ये किती साड्या आहेत? 7-8 साड्या आहेत, एक बेडशीट आहे. 7-8 साड्या आणि एक बेडशीट, म्हणजे 7-8 साड्या वापरून एक बेडशीट आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे ना. ते मोठी शिवायची. तर मोठी शिवायची आहे गोधडी. तर आता ओपन करूयात आपण. तर असं पाहू शकता याप्रमाणे अशा जुन्या साड्या आहेत. तर त्या आतमध्ये टाकायच्या साईडला काढ, आतमध्ये टाकायच्या साड्या साईडला काढ. हे दोन वरून खालून तर पाडला. पहा असे कवर लावायसाठी कस्टमरनी याप्रमाणे अशी गाड बांधून दिली. या साड्याचा कवर लावायचा आहे, पिवळ्या आणि निळी साडीचा कवर लावायचा आहे. आणि बाकीच्या या ज्या साड्या आहेत आणि एक बेडशीट आहे. बेडशीट दाखव बघ, ही बेडशीट आहे ना, जुनी बेडशीट आहे. ही जुनी बेडशीट आतमध्ये टाकायची. हां, एक साडी याच्यातून बॉर्डर लावायला काढायची, बाकीचे टाकून द्यायचे. एक साडी बॉर्डर लावायला काढायची आणि बाकीचे मग आता आत टाकून द्यायची. हे लाल साडीची बॉर्डर लावणार का? ठीक आहे, चला मग आता याचे काय असं आता लेस वगैरे फाडून घ्यावं लागेल मला, आहे ना. पाहू शकता ही गोधडीला कवर लावायचं आहे साडीचा. आणि पाहायला कशा मण्या आहेत, घुंगरू. असे घुंगरू आणि मण्या आहेत. हे सर्व मण्या काढावं लागतील, आहे ना. काढ पण ते मण्या पटपट. तो दुसऱ्या साडीची लेस फाडतो मी एक साईडला. तर पहा याप्रमाणे असं पूर्ण असं लेस काढून घेतलेली आहे पारूनी. आणि आम्ही दोघांनी मिळून याप्रमाणे असं लेस काढून घेतलं आहे ना. गदडी शिवायला, लेस काढायला पगार तर काही देत नाही. तर आता याचे लेस वगैरे घेतलेत काढून. आणि आता याचे आता आम्ही धडपे बनवून घेतो पटपट आणि गोधडी भरून. या गोधडीचं काम मला आज रेडीच करायचं आहे ना. त्या साडीचे बघा, ह्या साडीची याप्रमाणे असे जे मणी होते सगळे मणी काढून घेतले एक साईडला. खाली टाकू नको, नाही तर ते आपली पिट्टू खाईल, लांब फेकून देतील तिकडे, है ना. तर याचे धडपे बनवून घेतो आता पटपट. तर दिदीला आलो शाळेतनं घेऊन. तिचा पेपर होता आज, दिदीचा पेपर झाला आहे. दिदी कसा गेला पेपर? चांगला गेला. कुठला पेपर होता? आणि आता दुसरा मॅथ्स 2चा आहे. तर आता या गोधडीला मी बघणार आहे. आणि पहा आता हिला खूप ऊन आहे, तर दीदीसाठी पिट्टूसाठी असं एक आईस्क्रीम आणलेला आहे. खूप ऊन आता वाढलेलं आहे इथं. तर याप्रमाणे असं आईस्क्रीम आलेले आहे दीदीसाठी आणि पिट्टूसाठी. तुला पाहिजे का आईस्क्रीम? माझ्यासाठी पण आणले. हां, गुलाबजाम आणले वाटतं. गुलाबजाम पण आणल्यात, पण आता नंतर जेवण करताना खाऊ गुलाबजाम पिट्टू उठल्यावर. तर या गोधडीचं काम पण मला आता करायचं आहे. तर पाहू शकता याच्यात किती साड्या आहेत आता आपल्या? त्यात साड्या किती आहेत? मोजले नाही मी. तर या साड्या आता काउंट करून याची धडपे आता मी बनवून घेणार आहे. असं मला पण दे, चांगले मला पण दे. दीदीला पण ठेव, पिट्टूला पण ठेव ना. पिट्टू अजून झोपलेली आहे, उठलेली नाही ना. तर या गोधडीला मी भरून आणि एक साईडला अशी टीप मारून घेतलेली आहे बघा. तर या पद्धतीने असे 2-2-2.5 इंच सोडून याप्रमाणे अशी टीप मारून घेतलेली आहे. आता या गोधडीचा मला जास्तीचा भाग कट करायचा आहे, तर त्यासाठी मी या गोधडीला आता 2 फोल्ड करणार आहे. तर पाहू शकता अशी मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे या गोधडीला. तर याप्रमाणे असं एक साईडला टीप मारून घेतलेला आहे आणि तिचा जो काही जास्तीचा भाग आहे तो आता पाव कट करत आहे याप्रमाणे.
लांबी खूप जास्त मोठी होती, जवळ 7.5 फूट लांबीला आहे आणि 6 फुटाला रुंदी आहे आपली या गोदडीची. आता ह्या जास्तीचा भाग कट करून झाल्यानंतर मला मग बॉक्स बनवायचे आहेत. तर 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स बनवतो, नंतर मग पट्टी लावायचं काम बाकी राहतं. तर पाहू शकता याप्रमाणे मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे गोदडीला. आणि या गोदडीमध्ये 8 साड्या आहेत आणि 1 चादर आहे. 8 साड्या आणि 1 चादरची अशी मस्त अशी गोदडी बनवलेली आहे. आता या गोदडीला मला बॉक्स बनवायचा आहे, तर 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स बनवायला या गोदडीला मी आता चालू करणार आहे. तर पाहू शकता ज्याप्रमाणे या गोदडीला आता मी बॉक्स बनवून घेतलेले आहेत पूर्ण. तर 2-2.5 इंचाचे बॉक्स येतील याप्रमाणे असे या गोदडीला आता बॉक्स बनवलेले आहेत. तर मस्त झालेली आहे गोदडी. तर याच्यामध्ये काय होतं की एक चादर होती आणि 8 साड्या होत्या. 8 साड्या आणि 1 चादरची अशी मस्त अशी गोदडी बनवलेली आहे. म्हणजे ही गोदडी जास्त पातळ पण नाही झाली आणि जास्त जाड पण नाही झाली. आता फक्त या गोदडीला मला फक्त पट्टी लावायचं काम आहे. तर आता ही या गोदडीला आता पट्टी लावणार आहे. तर पट्टी लावल्यानंतर या गोदडीचा लुक आहे आणि जो दिसायला पण एकदम चांगली दिसणार ही गोदडी. तर पाहू शकता एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. आणि टाके पण काही मी जास्त असे मोठे काढत नाही. तर पाहू शकता याप्रमाणे असे टाके काढत असतो. तर आता याला बॉर्डरला लावायची. आता बॉर्डर लावल्यानंतर ही गोदडी एकदम भारी दिसणार आहे. ही बघा आमची पिट्टू. काय करते का पिट्टू तू? टाटा कर, टाटा कर, टाटा. ही काय माळ घाला शिकळत. टाटा कर, टाटा. हात नाही खायचा, गंदा. तर पाहू शकता याप्रमाणे आता पारुनी पट्टी लावायला घेतलेली आहे. तर 2 ते 2.5 7 इंचाची ही पट्टी, 7 ते 8 इंचाची अशी पट्टी आहे. आणि याप्रमाणे अशी बॉर्डर आता पाव लावत आहे या गोदडीला. तर याप्रमाणे जास्तीचा भाग कापून टाकलेला आहे. आणि गोदडीला आता एक साईडला टीप मारून घेतल्यानं असं फेकून घेतली गोदडीला. तर पहा याप्रमाणे अशी 3 शिलाई मारली जाते एका बॉर्डरवरती. एकदम अशी मस्त आलेली आहे बॉर्डर. ही गोदडी जास्त जाड नाही झाली आहे ना? बरोबर झाली लिमिटमध्ये, मीडियम झाली गोदडी. ते मॅडमला जाड नको होती जास्त. काही 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 कस्टमर लोकांना जाड गोदड्या आवडत नाहीत, त्यांना पातळच गोदड्या पाहिजे असतात. धुवायला लय त्रास होतो त्यांचा. हां, धुता येत नाही नंतर आहे ना. जास्त जाड गोदडी असली धुता येत नाही नंतर. त्यामुळे काही लोक पहिले सांगतात आम्हाला पातळच शिवून द्या म्हणून. मस्त बनवलेली तर पाहू शकते याप्रमाणे आता पट्टी लावून झालं सगळ्या गोदडीला. आणि तिचे जे कोणे असतात कोण्याला पण अशी टीप मारून घेतली. यांनी काय होतं की कोणे आपले ना आपले जे कोणे असतात ते निघत नाहीत, बॉर्डर आपली निघत नाही. अशा कोण्याला शिलाई मागली तर कोणे आपले निघत नाही है ना. कोणीला निघत नाही है ना. किती पण बॉर्डर किती वर्ष टिकून राहते तशीच बॉर्डर. गोदडी फाटेपर्यंत कोणी सुटत नाही त्याचे. गोदडी फाटूस अजिबात नाही निघणार अशी. आणि एका बॉर्डरवरती पण असे 3 टिप मारले जातात. 3 टिप मारल्याने बॉर्डर ही निघत नाही. त्यात ह्याला फाटली तर हे कवरच जर फाटलं तर मग वरून दुसरी साडी लावून पाल लावता येतं. कोणी काही निघणार नाही, आहे तसेच राहते. तर आता हे गोदडीला आपण ओपन करून पाहूयात एकदा. तर पाहू शकता अशी मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. बरीच मोठी झाली गोदडी. 7.5 फूट जवळजवळ लांबी आहे याची. तर पाहू शकता याचे बॉक्स पण असे एकदम मस्त असे आलेले आहेत. आणि कुठंच वळलेली नाही गोदडी. ही पुढची बाजू आहे. तर याच्यामध्ये फक्त 8 साड्या होत्या आणि 1 चादर होते. 8 साड्या आणि 1 बेडशीट होती, बेडशीट. त्याच्यामुळे मीडियम अशी झालेली, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशी ही गोदडी बनलेली आहे. त्याची एकदा आता आपण मागची बाजू पाहूयात. तर पहा ही मागची बाजू आहे आणि मागच्या बाजूची पण फिनिशिंग पाहू शकता याप्रमाणे अशी आलेली. तर पहा गोदडी अशी कुठं वळालेली नाही जास्त, किंवा ह्या अशा साडी पण चांगली होती याची. त्याच्यामुळे काय फुगे वगैरे पण कुठं आले नाही या गोदडीला. पाहू शकता मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. तर कुठंच वळली नाही गोदडी एकदम, आणि एकदम व्यवस्थित अशी झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपला आजचा दिवस हा गेलेला आहे. तर पाहू शकता जवळजवळ आता 8 वाजलेले आहेत. 8 वाजता आपल्या ह्या गोदडीचं काम आता बंद केलेलं आहे मी. तर आज 2 गोदड्या शिवून झाल्या माझ्या, आणि ही 1 गोदडी झाली आणि अजून एक पाल लावायची गोदडी होती ती 1 झाली.
तर आजचा ब्लॉग व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.